नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदर आपण गट क प्रश्न विश्लेषण मध्ये 2018चा पेपर जो आहे तो विश्लेषण केलेलं होतं त्याचं. आता 2019च्या पेपरमध्ये जे कृषी विषयाचे प्रश्न आहेत किंवा कृषी विषयाच्या निगडीत जे प्रश्न असतात ते ॲग्रीच्या स्टुडंटना इझिली सॉल्व्ह करता येतात. त्या बऱ्याच गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा आता हा करंटचा क्वेश्चन आहे. मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे असं विचारलेलं आहे. तर त्यामध्ये लसीकरण, जलसंवर्धन, कृत्रिम पाऊस, जलसिंचन. तर हे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर इंग्लिशमधून बघू आपण एकदा. मिशन इंद्रधनुष इज कन्सर्न्ड विथ विच ऑफ द फॉलोइंग. खालीलपैकी कसे संबंधित आहे? लसीकरण म्हणजे व्हॅक्सिनेशन, आर्टिफिशियल रेनिंग म्हणजे कृत्रिम पाऊस, जलसंवर्धन म्हणजे वॉटर कन्झर्वेशन, जलसिंचन म्हणजे इरिगेशन. आता एक तुम्ही लक्षात ठेवायला हवं की मिशन इंद्रधनुष्य आपल्या ॲग्रीकल्चरमध्ये कुठं गेलंय का आपल्याला? नाही. म्हणजे वॉटर कन्झर्वेशन, इरिगेशन आणि आर्टिफिशियल रेनिंग गेलं. मग हे कशाच्या रिलेटेड आहे? तर व्हॅक्सिनेशनच्या रिलेटेड आहे. म्हणजेच लसीकरणाच्या रिलेटेड. आता हे नक्की काय होतं बघा. कारण पुढच्या वेळेला क्वेश्चन असा विचारणार नाही. थोडंसं डिटेलमध्ये जाऊ शकतात ते. डिसेंबर 2014ला हे काय झाले व्हॅक्सिनेशन प्रोग्राम सुरू झाला मिशन इंद्रधनुष्य. त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय होते? जे चिल्ड्रन्स आहेत जे पार्सली व्हॅक्सिनेटेड बघा म्हणजे त्यांना थोडंफार व्हॅक्सिनेटेड केलेलं आहे. पार्सली व्हॅक्सिनेटेड त्यांना व्हॅक्सिनेशन करायचं किंवा नो व्हॅक्सिनेशन ज्या चिल्ड्रनला व्हॅक्सिनेशनच प्रोव्हाइड केलं नाही अशा चिल्ड्रनला व्हॅक्सिनेशन करायचं. आणि यामध्ये महत्वाचं आहे प्रेग्नंट वुमन हे पण महत्वाचं आहे. ज्या गरोदर महिला आहेत प्रेग्नंट वुमन त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे. आणि लो इम्युनायझेशन एरियाज बघा लो इम्युनायझेशन कव्हरेज एरियाज जे आहेत म्हणजे ज्या ठिकाणी कव्हरेज एरियाज ओके म्हणजे बघा चिल्ड्रन पार्सली जे अर्धवट व्हॅक्सिनेटेड केलेले आहेत त्यांना द्यायचं आहे. नो व्हॅक्सिनेशन ज्यांना व्हॅक्सिनेशन झालं नाहीये त्यांच्यावर फोकस करायचा आहे. प्रेग्नंट वुमन गरोदर महिलावरती फोकस करायचा आहे आणि अशा एरियामध्ये ज्या ठिकाणी अगोदर व्हॅक्सिनेशन झालं नाही किंवा लो कव्हरेज आहे इम्युनायझेशनचं त्या ठिकाणी आपल्याला फोकस करायचं आहे असं मिशन इंद्रधनुष्य सांगतंय. माहिती असू दे. आता त्यानंतर बघा ऍग्रिकल्चरच्या स्टुडंटसाठी आता वॉटर कन्झर्वेशन माहित आहे तर त्यांना अवघड जाणार नाही. इतर स्टुडंटना थोडंसं अवघड जाऊ शकतं हे. वॉटर कन्झर्वेशन मध्ये काय काय असतं? वॉटर हार्वेस्टिंग असते. त्यानंतर दुसरं असतं वॉटर सीड डेव्हलपमेंट. आता ह्याला पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन सुद्धा म्हणतात वॉटर सीड डेव्हलपमेंट. त्यानंतर आहे ग्राउंड वॉटर कन्झर्वेशन. ओके जसं की बोरवेल असेल, विहीर असेल यांच्या जे डीप वॉटर असेल. त्यानंतर इफिशियंट इरिगेशन म्हणजे हे सगळं बघा वॉटर हार्वेस्टिंग आहे, वॉटर सीड डेव्हलपमेंट, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आहे. नंतर ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीतलं पाण्याचं व्यवस्थापन आहे. इफिशियंट इरिगेशन आहे म्हणजेच आपण त्याला इफेक्टिव्ह हे जलसिंचन सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर आता आर्टिफिशियल रेन मेकिंग. आता आर्टिफिशियल रेन मेकिंग जे आहे ते वेदर फेनॉमेनॉन किंवा वेदर मॉडिफिकेशन टेक्निक आहे. ज्या ठिकाणी वेदरला मॉडिफाय केलं जातं माहिती असू द्या. यामध्ये 2 प्रकार आहेत आर्टिफिशियल रेन मेकिंग मध्ये. एक आहे कोल्ड क्लाउड सीडिंग. बघा एक आहे कोल्ड क्लाउड सीडिंग आणि दुसरं आहे वॉर्म क्लाउड सीडिंग. आता ह्या कोल्ड क्लाउड सीडिंग मध्ये काय असतं? जे टेम्परेचर कमी आहे ढगामध्ये किंवा जे आपण क्लाउड पार्टिकल्स म्हणतो तर त्यामध्ये हे जे कोल्ड क्लाउड सीडिंग केलं जातं यामध्ये सिल्वर आयोडाईड वापरला जातो. सिल्वर आयोडाईड माहितीसाठी असू द्या तुम्हाला. त्यानंतर वॉर्म क्लाउड सीडिंग म्हणजे ज्या ढगांचं टेम्परेचर जास्त आहे अशा ठिकाणी हे वापरलं जातं. मग ह्यामध्ये काय वापरलं जातं? जे आपलं मीठ असेल NaCl आणि ड्राय आईस माहिती असू द्या. आता तुम्ही एक लक्षात ठेवायचं की मग हे कसं लक्षात राहील आपल्या? तर आपण बघा वॉर्म म्हणजे एक तर गरम म्हणूया किंवा जळलेलं म्हणूया. त्यामध्ये मीठ टाकतात बघा. म्हणजे आगीत मीठ टाकणे असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. आणि शेवटचं जे आहे इरिगेशन. तर इरिगेशन म्हणजे काय सगळ्यांना माहित आहे. काय? आर्टिफिशियल ऍप्लिकेशन ऑफ वॉटर. आर्टिफिशियल
आर्टिफिशियल ऍप्लिकेशन ऑफ वॉटर करतो आपण क्रॉपला, त्याला आपण इरिगेशन असं म्हणतो. त्याचे वेगवेगळे टाइप्स वगैरे आहेत, आता हे आपल्याला माहित आहे. तर जनरली बघा, मिशन इंद्रधनुष परत एकदा जस्ट जाताना एका सेकंड मध्ये कव्हर करू आपण. काय आहे त्याच्यामध्ये? वॅक्सिनेशन. कोणासाठी आहे वॅक्सिनेशन? एक तर चिल्ड्रन प्लस प्रेग्नंट वुमन. आता डिटेल घेत नाही, आताच बघितलं आपण प्रेग्नंट वुमन, हे तुम्हाला माहिती असू द्या. आता पुढचा क्वेश्चन, डॅश डॅश मृदाने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. काळी कापसाची मृदा, तांबडी मृदा, गाळाची मृदा आणि जांभी मृदा. डॅश डॅश सॉइल इज कवर्ड लार्जेस्ट एरिया इन इंडिया. बघा, भारतातील जे लार्जेस्ट एरिया आहे कोणत्या सॉइलनं कव्हर केला? ब्लॅक कॉटन सॉइल, रेड सॉइल, अल्युव्हियल सॉइल आणि लॅटरायटिक सॉइल. तर आपल्याला माहित आहे, मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आपण, जे अल्युव्हियल सॉइल आहे यांनी जवळपास 40 to 45% एरिया हा कव्हर केलेला आहे. मग ब्लॅक कॉटन सॉइल सेकंड आहे. आता ब्लॅक आपण वन बाय वन एक्सप्लेनेशन बघू. ब्लॅक कॉटन सॉइलचं बघा, ती कुठं आढळते नक्की? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, हे विचारतात तुम्हाला. पुढच्या वेळेला असा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. तर या एरियामध्ये ही ब्लॅक कॉटन सॉइल आढळते. आता ब्लॅक कॉटन सॉइल आपण बघितलं होतं, हे कशासाठी आहे? कॉटन कल्टिव्हेशनसाठी वापरले जाते. हे माहिती असू द्या तुम्हाला की महाराष्ट्र, एमपी, गुजरात, कर्नाटका, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. कसं लक्षात ठेवायचं? हे तुम्ही महाराष्ट्र जर लक्षात ठेवला भारतातला, त्याच्या शेजारचं एमपी, या साईडला गुजरात आहे, लगेच कर्नाटका आहे, इथं तेलंगणा आणि हा आंध्र प्रदेश. या ठिकाणी ही सॉइल आढळते. असं जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला काळी माती कुठं आढळते हे पाहायला भेटतं. आता त्याचे फीचर्स बघूया आपण. पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत, एक जस्ट रिव्हिजन म्हणून आपण या ठिकाणी फीचर्स पाहूया. तर त्या सॉइल मध्ये काय असतं? हाय क्ले कंटेंट. बघा, जो क्ले असेल तो क्ले कंटेंट जास्त असतो. त्याचबरोबर त्या सॉइलची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल, हाय वॉटर होल्डिंग, पाणी धरून ठेवण्याची क्षमता म्हणतो आपण, ती जास्त असते, हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. त्यानंतर स्वेलिंग आणि श्रिंकेज. तुम्हाला सांगितलं होतं, ज्या वेळेला ह्या जमिनीमध्ये मॉइश्चर अवेलेबिलिटी होती किंवा पाऊस पडतो किंवा पाण्याची उपलब्धता होते, त्यावेळेला रेनी सीझन मध्ये ही जमीन स्वेल होते. आणि ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासते, ड्राय एरिया तयार होतो किंवा ड्राय होतो, त्यावेळेला श्रिंकेज होतं. स्वेलिंग अँड श्रिंकेज याच्या प्रॉपर्टी आहेत. का बरं? त्याच्यामध्ये एक मिनरल असतं, त्याचं नाव मोंटमोरिलोनाइट. मोंटमोरिलोनाइट. आणि उन्हाळ्यामध्ये ड्राय कंडिशन श्रिंकेज झाल्यामुळे याला डीप क्रॅक्स जातात. डीप क्रॅक्स तुम्ही पाहिलं असतील, डीप क्रॅक्स, जमिनीला भेगा पडतात. हे झालं त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. बट ही लार्ज एरिया नाही, सेकंड आहे. त्यानंतर बघा, आता आपण बघणार होतो रेड सॉइल. आता रेड सॉइल जर बघितलं, ह्याला रेड कलर काय येतो हे पहिला महत्वाचा आहे. फेरस म्हणजे आयर्न ऑक्साइड्स त्या सॉइलमध्ये प्रेझेंट असतात. दोन प्रकारचे ऑक्साइड्स त्यामध्ये लेस मोबाईल असतात, म्हणजे जास्त प्रेझेंट असतात रेड सॉइल मध्ये. एक आहे अल्युमिनियम आणि दुसरा आहे फेरस ऑक्साइड्स. हे माहिती असू द्या. ह्या फेरस ऑक्साइड मुळे कलर जो असेल तर रेड येतो. मग कुठं आढळते ही सॉइल? तर तमिळनाडू, कर्नाटका, जो कोस्टल एरिया आहे, तुम्ही बघा कोस्टल एरिया जो आहे त्या ठिकाणी ही सॉइल आपल्याला जास्त पाहायला भेटते. म्हणजे तमिळनाडू, कर्नाटका, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, ओडिसा आहे, नंतर छत्तीसगड आहे, झारखंड आहे, जे के म्हणून आपण त्याला, आणि काही पार्ट महाराष्ट्राचा, कोकण, या ठिकाणी आपल्याला ही रेड सॉइल पाहायला भेटते. आता हे रेड सॉइलची लक्षणं काय आहेत? आपण कॉटन, ब्लॅक कॉटन सॉइलला व्हर्टिसोल म्हणतो, हे एक सांगायचं राहून गेलं, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. तसं रेड सॉइलला आपण काय म्हणतो? तर अल्फी सोल म्हणतो. लक्षात ठेवा, अल्फी सोल. ऑर्डर आहे तर का त्या, तर एवढी माहिती या ठिकाणी सफिशियंट आहे. आणि त्या रेड सॉइल मध्ये काय असतं? मग मिनरल कोणतं असतं? क्ले मिनरल. तर कॅओलिनाइट क्ले मिनरल असतं, हे की जे की नॉन एक्सपांडिंग आहे. आणि मोंटमोरिलोनाइट मग जे बघितलं आपण ब्लॅक कॉटन सॉइल मधलं, ते एक्सपांडिंग होतं, हे नॉन एक्सपांडिंग आहे. आता अल्युव्हियल सॉइलचं डिटेल एक्सप्लेनेशन अजून थोडंसं बघूया आपण. आता ही जे अल्युव्हियल सॉइल आहे, ही नक्की आढळते कुठं? खूप डिस्ट्रीब्युट झालेले आहे ते. जे तुम्ही बघितलं असेल, अशा पद्धतीने समजा हे भारत आहे. ओके, हे समजा भारत आहे. समजा फक्त आता ही जी इंडो गँगॅटिक प्लेन आहे, म्हणजे जो आपण गंगा नदी आहे, इंडो गँगॅटिक प्लेन, इंडो गँगॅटिक प्लेन, त्या रिजन मध्ये आपल्याला ही मोस्टली पाहायला भेटते. त्याबरोबर इकडून ब्रह्मपुत्रा येते बघा,
आसामचे धोकास्त्र म्हणतो आपण. ब्रह्मपुत्रा नदी, आता सध्या पूर तिकडे सुरू आहे बघा, ब्रह्मपुत्रा व्हॅली, तिच्या बेसिनमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, रिव्हर बेसिनमध्ये. त्यानंतर ज्या जनरली रिव्हर व्हॅलीज आहेत, रिव्हर व्हॅलीज ज्या आपल्याकडे सुद्धा नद्या आहेत आणि त्यांचे डेल्टाज म्हणतो आपण, म्हणजे त्याच्या शेजारचा एरिया रिव्हर व्हॅली आणि हे, आणि शेवटी कोस्टल रिजन मध्ये सुद्धा आपल्याला ही पाहायला भेटते. कोणती? ॲल्युव्हियल सॉइल, कोस्टल रिजन. मग आता याच्यामध्ये कोणती पिकं जनरली आपण वापरतो, लावतो बघायचं आपल्याला. तर यामध्ये आहे राईस, नंतर आहे व्हीट, नंतर शुगर केन, नंतर आहे मेज आणि पल्सेस आणि ऑइल सीड. तर हे जनरली पिकं आपण ह्या ॲल्युव्हियल सॉइल मध्ये घेत असतो. राईस, व्हीट, शुगर केन, मेज आणि पल्सेस, ऑइल सीड. आता बघा पुढं लॅटरेटिक सॉइल आपण बघतो. ह्यामध्ये सुद्धा फेरस असतं, लक्षात असेल तुम्हाला. फेरस आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड्स असतात. त्याला आपण जांभी मृदा सुद्धा म्हणतो किंवा जांभा खडक सुद्धा तिथे प्रेझेंट असतो. का बरं तयार होतं हे? एक तर या ठिकाणी हाय रेनफॉल किंवा हेवी रेनफॉल म्हटलं तरी हरकत नाही, जास्त पाऊस झालेला असतो. लिचिंग सुद्धा झालेलं असतं, इंटेन्सिव्ह लिचिंग, साल्टचं लिचिंग झालेलं असतं आणि टेम्परेचर जे असेल हाय टेम्परेचर असतं, लक्षात असू द्या. या 2-3 गोष्टीमुळं या ठिकाणी आपल्याला ही लॅटरेटिक सॉइल पाहायला भेटते. मग कोणत्या ठिकाणी आढळते ही सॉइल, हे पण प्रश्न पडला असेल तुम्हाला. जो घाट प्रदेश आहे, जसं रेड सॉइल बघितला त्याच पद्धतीनं, म्हणजे जो पश्चिम घाट आहे, वेस्टर्न घाट म्हणू आपण, वेस्टर्न घाटात आढळते. त्याचबरोबर कर्नाटक असेल, केरळ असेल, जो काही किनारपट्टीचा प्रदेश आहे, तमिळनाडू, ओडिसा आणि आसाम मधल्या ह्युमिड रिजन मध्ये आपल्याला ही पाहायला भेटते. माहिती असू द्या, ह्युमिड रिजन्स. कळालं? एक जनरली रिव्हिजन करू जाता जाता. बघा, ब्लॅक कॉटन सॉइल जे असेल हे कापसाची मृदा म्हणतो आपण त्याला. वर्टिसोला आहे, मोंटोमॉरिना त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ॲल्युव्हियल सॉइलला राईस, व्हीट, शुगर केन मोस्टली आहे. इंडो गँगॅटिक प्लेन मध्ये आपल्याला पाहायला भेटते. रेड सॉइल जे आहे ते त्यामध्ये फेरस ऑक्साईड्स असतात म्हणून त्याला रेड कलर येतो. त्यानंतर लॅटरेटिक सॉइल जे आहे ते ज्या ठिकाणी हेवी रेनफॉल म्हणजे जास्त पाऊस प्लस हाय टेम्परेचर आणि लिचिंग असतं, त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला भेटते. एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे, मोर देन इनफ आहे. त्यानंतर ऑपरेशन फ्लड योजना ही कशाशी संबंधित आहे बघा. आता ऑपरेशन फ्लड, फ्लड म्हटलेलं आहे, मग डायरेक्ट फ्लड असणार आहे का? नाहीये, म्हणजे पूरसाठी नाहीये ते. तर ती रिलेटेड विथ मिल्क, पोल्ट्री आणि नन ऑफ देम, हे तर 2 गेले बघा. राहिले पोल्ट्री आणि हे. तर फ्लड म्हणजे एक लिक्विड समजू शकतो आपण, तर त्यामुळे हे दुधाच्या रिलेटेड आहे. जनरली अभ्यास काहीच नसताना हे असे तुम्ही ट्रिका वापरू शकता. फ्लड ऑफ मिल्क इन द मार्केट सुद्धा म्हणू शकता. आता आपल्याला बघायचं की काय होतं ऑपरेशन फ्लड. ऑपरेशन फ्लड प्लॅन होता हा 1970चा, माहिती असू द्या. दुधाचा महापूर म्हणतात त्याला. तर यामध्ये मेजर रोल होता जे की ट्रान्सफॉर्मिंग इंडिया इन मेजर मिल्क प्रोड्युसिंग स्टेट. सध्या आपल्या कंट्री, आपल्याला मेजर मिल्क प्रोड्युसिंग कंट्री करायचं होतं भारताला. मिल्क प्रोड्युसिंग कंट्री झालं, सोडा हे कम्प्लीट झालं, हे सक्सेस झालेलं आहे म्हणून याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. कंट्री ज्या योजना मोस्टली सक्सेस झालेल्या आहेत त्याच्यावरच क्वेश्चन असतो. आणि याच्या रिलेटेड जे काही रिव्हॉल्युशन झालं होतं त्याला व्हाईट रिव्हॉल्युशन असं म्हणतात. व्हाईट रिव्हॉल्युशन. आणि हे कोणी केलं होतं? तर जे डॉक्टर वर्गेसे कुरियन होते. वर्गेसे कुरियन. ओके. मग आता हे काय फक्त एवढंच होतं का याच्यामध्ये ऑपरेशन फ्लडच्या रिलेटेड? तर हे डेअरी सेक्टरच्या रिलेटेड होतं मिल्क. बट काय काय होतं, एक तरी मिल्क प्रोडक्शन वाढवायचं होतं, मिल्क प्रोडक्शन. नंतर मिल्कला, दुधाला चांगला भाव मिळवून द्यायचा होता, मिल्क प्राइसेस. त्याचबरोबर जे सिटीमधले जे काही अर्बन एरियाज आहे, अर्बन एरियाज यांना कंझ्युमरशी जोडायचं होतं. सॉरी, अर्बन एरियाज म्हणजे हे कंझ्युमरच आहेत एक प्रकारचे. हे कंझ्युमर आहे त्यांना प्रोड्युसर्सशी जोडायचं होतं, म्हणजे फार्मर्सशी जोडायचं होतं, माहिती असू द्या. ओके. तर हे काही त्याच्यामध्ये हे होते. तर पोल्ट्रीमध्ये काय येतं? पोल्ट्रीमध्ये आपल्याला माहित आहे चिकन असते पोल्ट्री म्हणजे, नंतर त्याच्यामध्ये एग येते, त्यानंतर ब्रॉयलर्स आहेत, नंतर लेयर्स आहेत, त्यामध्ये तलंग म्हणतो आपण, लेयर्स. बरोबर. आता हे जे ऑपरेशन फ्लड पाहिलं, हे कोणती याच्यामध्ये संस्था इन्व्हॉल्व्ह झाली होती? किंवा डॉक्टर वर्गेसे कुरियन बघितलं आपण, त्यांना फादर ऑफ वर्गेसे, फादर ऑफ व्हाईट रिव्हॉल्युशन असं म्हणतात. फादर ऑफ व्हाईट
रिव्हॉल्युशन. ओके. त्यानंतर कोणती संस्था याच्यामध्ये इन्व्हॉल्व होती तर एनडीडीबी, लक्षात असू द्या. एनडीडीबी हे कुठं आहे तुम्ही चॅट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आपल्याला, कमेंट बॉक्समध्ये. त्यानंतर एनडीआरआय, लक्षात असते एनडीआरआय हे कर्नाळ हरियाणाला आहे, कर्नाळ हरियाणाला आहे एनडीआरआय. तर ही एनडीडीबी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था यामध्ये इन्व्हॉल्व होते. कुठं आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मुद्दाम आपण या ठिकाणी ते सांगितलेलं नाहीये. गुजरातमध्ये आहे, लक्षात ठेवा. एक्झॅक्ट लोकेशन तुम्ही सांगा मग. आता बघा ग्रीन रिव्हॉल्युशन, 2-3 रिव्हॉल्युशन बघा आपण. रिव्हॉल्युशन आले म्हणून ग्रीन रिव्हॉल्युशन कशाच्या रिलेटेड आहे? फूड ग्रेन्सच्या रिलेटेड आहे. फूड ग्रेन्स महत्वाचे भाऊ, सगळे बघत असायचं नाही. व्हाईट रिव्हॉल्युशन आता पाहिला आपण. व्हाईट रिव्हॉल्युशन शॉर्ट मध्ये लिहितो. मिल्कच्या रिलेटेड आहे, मिल्क. त्यानंतर ब्ल्यू रिव्हॉल्युशन, ब्ल्यू रिव्हॉल्युशन हे कशाच्या रिलेटेड आहे? फिशरीच्या रिलेटेड आहे, फिशरीज. त्यानंतर आहे येलो रिव्हॉल्युशन. त्यानंतर बघा येलो रिव्हॉल्युशन. हे जे येलो रिव्हॉल्युशन आहे हे कशाच्या रिलेटेड आहे? पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, तर ते ऑइल सीडच्या रिलेटेड आहे. त्यानंतर गोल्डन रिव्हॉल्युशन म्हणतात, गोल्डन रिव्हॉल्युशन, तर ते हॉर्टीच्या रिलेटेड आहे, हॉर्टिकल्चर. आणि सिल्वर रिव्हॉल्युशन हे एक महत्वाचं आहे, हे एक विचारलं जातं. ब्राऊन रिव्हॉल्युशन कांदा माहिती आपल्याला, ओनियन म्हणतो आपण. सिल्वर एग किंवा पोल्ट्रीच्या रिलेटेड आहे. एवढी माहिती या ठिकाणी सफिशियंट आहे. आपण पुढच्या क्वेश्चनला जाऊया. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते लाभार्थी आहेत? म्हणजे त्याला आपण बेनिफिशरीज म्हणू. कशाचे? आयआरडीपीचे, जे इंटेन्सिव्ह रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम होता, त्याचे कोणते लाभार्थी आहेत हे लक्षात ठेवायचं. लाभार्थी हा नेहमी वंचित घटक असतो, म्हणजे ज्याच्याकडे काहीतरी कमी आहे त्याच्यासाठी शासन योजना काढतं. म्हणून या ठिकाणी जे मोठे लोक आहेत किंवा जे सर्व गुण संपन्न आहेत त्यांना ही योजना नसते मोस्टली. मग तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये काय काय आहेत. हे बघा, अल्पभूधारक म्हणजेच त्याला आपण स्मॉल फार्मर्स म्हणू. स्मॉल फार्मर्स, ओनली स्मॉल फार्मर. एसएफ. अत्यल्प भूधारक आहे दुसरं, हे म्हणजे मार्जिनल फार्मर्स. ओके, त्याला स्मॉल लँड ओनर्स फार्मर्स म्हणतात. मायनॉरिटी फार्मर्स म्हणजे अल्पभूधारक. भूमिहीन म्हणजे लँडलेस ऍग्रिकल्चर लेबर्स, लँडलेस ऍग्रिकल्चर लेबर्स, लक्षात ठेवा. आणि मोठे शेतकरी बिग फार्मर्स. तर यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा हे माहित असणं गरजेचं आहे की कॅटेगराईज आपण केलेल्या होत्या की स्मॉल मार्जिनल फार्मर्स कोणाला म्हणायचं, स्मॉल फार्मर्स कोणाला म्हणायचं, मीडियम फार्मर्स कोणाला म्हणायचं, सेमी मीडियम फार्मर्स कोणाला म्हणायचं आणि बिग फार्मर्स कोणाला म्हणायचं. आता मी ते एकदम शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे कारण ह्या अगोदर कव्हर केलंय. 1 हेक्टरपेक्षा जर लँड होल्डिंग कमी असेल तर त्याला आपण मार्जिनल फार्मर्स. 1 ते 2 हेक्टर असेल तर स्मॉल फार्मर. 2 ते 4 हेक्टर असेल तर मार्जिनल फार्मर्स. आणि स्मॉल अँड मार्जिनल सेमी मीडियम म्हणजे 4 ते 10 हेक्टर असेल आणि जो बिग फार्मर आहे 10 हेक्टरपेक्षा त्याच्याकडे एरिया जास्त असणार आहे. हे तुम्हाला पाठ पाहिजे, लक्षात ठेवा. हा, तर आता आपल्याला बघायचं आहे खालीलपैकी कोणते लाभार्थी आहेत. जनरली बघा तुम्ही, बरोबर ऑप्शन जे असतात मोस्टली हे जास्त ऑप्शन हे बरोबर असतात. हा, ज्यांना अभ्यास नाही त्यांच्यासाठी हे ट्रिक सांगतोय मी. मग हे उडलं, लक्षात ठेवा. त्यानंतर राहील हे पण गेले. आता 2 पैकी तुम्हाला बघायचं आहे. मग आता बघा, जे मोठे शेतकरी असतात बिग फार्मर्स हे जनरली अवॉइड केले जातात, त्यांना काही योजना नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून एबीसी कुठे दिसते का? आन्सर एबीसी. ओके, म्हणजे स्मॉल फार्मर्स, मार्जिनल फार्मर्स आणि लँडलेस ऍग्रिकल्चर लेबर्स यांच्यासाठी ही योजना होती आयआरडीपी. आता आयआरडीपी काय डिटेल बघूया आपण. आयआरडीपी, ओके. आयआरडीपी म्हणजे इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. हे काय होता? एक पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम होता. म्हणजे गरिबी हटावा असा हा प्रोग्राम होता. पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम. हा, एलिव्हेशन प्रोग्राम. मग मला सांगा, बिग फार्मरला गरिबी असणार आहे का? नाहीये. मग ह्याच्यामध्ये काय दिले करणार होते? जे असेट्स होते, प्रोडक्टिव्ह असेट्स, यामध्ये ते काय करणार होते? प्रोडक्टिव्ह असेट्स आणि असिस्टन्स करणार होते पुअर ऍग्रिकल्चर रुरल हाऊसहोल्डला. असिस्टन्स म्हणजे ते मदत करणार होते, लक्षात ठेवा. ओके. आता ह्यामध्ये टार्गेट ग्रुप बघितला आपण, स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स. परत तेच काय सारखं सारखं नको घ्यायला.
कोणकोणते स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स, ऍग्रिकल्चर लेबर्स. त्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवा, भविष्यात तुम्हाला रुरल आर्टिझन्स एक ऍड झालेलं आहे. रुरल आर्टिझन्स हे एक त्याच्यामध्ये होतं. स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स, रुरल आर्टिझन्स आणि लँडलेस ऍग्रिकल्चर लेबर्स. ओके, हे सगळे आणि जे काही EWS म्हणजे इकॉनॉमिक व्हेकल सेक्शन्स त्यामध्ये आहेत रुरलमध्ये, ते सुद्धा त्यामध्ये कन्सिडर होते. एवढी माहिती सफिशियंट आहे. खालील विधाने विचारात घ्या. त्यामध्ये बघा, महाराष्ट्राने सेंद्रिय शेती धोरण 2013 मध्ये जाहीर केलं असं म्हणते, जानेवारी 2013ला. त्यानंतर कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये जाहीर केली. त्यानंतर महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय विकास गुंतवणूक कार्यक्रम म्हणजे ॲग्री बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम आहे, हे जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केलं. पहिले 2 न्यूमरिकल मोस्टली बरोबर असतात, असं कन्सिडर करून जायचं बघ. ओके, मग तुम्हाला AB, BC, AC आता लक्षात ठेवा, वरीलपैकी सर्व पण आहे, त्यामुळे थोडंसं कठीण आहे. पण आता हे 2 बरोबर आहेत पहिले. पण तर एक ऑर्गॅनिक फार्मिंग पॉलिसी जी आहे ती 2013ला झालेली आहे. कृषी संजीवनी योजना 2011ची आहे. पण ॲग्री बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट प्रोग्रामला वर्ल्ड बँकेने फंडिंग केलं की नाही आपल्याला माहित नाही. तर ते माहीत असणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी ती केलेलं नाही, म्हणून आन्सर आहे A आणि B. ओके, आता बघूया आपण नक्की. हे करंट अफेअर्सच्या रिलेटेड क्वेश्चन होता. नक्की ती योजना कशासाठी होती बघा. महाराष्ट्रामध्ये जे ऑर्गॅनिकच्या रिलेटेड होती ही योजना, ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी ही सेंद्रिय शेती धोरण होतं आणि 2011ची कृषी संजीवनी योजना होती. माहिती असू दे, बाकी काय ह्याच्यामध्ये गरजेचं नाही. 2013ची ऑर्गॅनिक फार्मिंग पॉलिसी आणि कृषी संजीवनी 2011ची, एवढं सफिशियंट आहे. आता पुढे बघा, ब्रायोफायटा या बाबतीत, टिंबटिंब या बाबतीत किंवा डॅश डॅश या बाबतीत टेरोडोफायटापेक्षा वेगळा आहे. म्हणजे ब्रायोफायटामध्ये असं काहीतरी वेगळं आहे, जे की टेरोडोफायटापासून डिफर आहे किंवा डिफरंट आहे, माहिती असू द्या. वस्कुलार म्हणजे वाहिनीयुक्त, सीडेड म्हणजे बीजे, त्यानंतर बिगर वाहिनी म्हणजे नॉन वस्कुलार आणि बिजिकुधारी म्हणजे स्पोरोफायटिक. त्यापैकी कुठला आहे असं त्यांनी विचारलेलं आहे, लक्षात असू दे. म्हणजे ब्रायोफायटामध्ये काय आहे तर याचा आन्सर येणार आहे सोडा, नॉन वस्कुलार. हा, आता ते कसं आलं तुम्ही एक्सप्लेनेशन बघू शकता. ब्रायोफाइट्स, ब्रायोफाइट्स त्या अगोदर तुम्हाला हे माहित पाहिजे, TBP म्हणजे थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरोडोफायटा हे इव्हॉल्युशन झालेलं आहे, लक्षात ठेवा, अशा पद्धतीने प्लांटमध्ये. आणि इकडं आहे टेरिडोफायटा, यावरती दरवर्षी एक क्वेश्चन असतो म्हणजे असतो, त्यामुळे थोडंसं नीट समजून घ्या. तर बघा, ह्याच्यामध्ये वस्कुलार म्हणजे वस्कुलर टिश्यू ज्या आहेत, इथं लिहू आपण साईडला, एक मिनिट. इथं लिहू आपण वस्कुलर टिश्यू. यामध्ये वस्कुलर टिश्यू ह्या इकडं अब्सेंट असतात, लक्षात, इकडे प्रेझेंट असतात, म्हणजे हे नॉन वस्कुलर झालं, बरोबर. म्हणजेच वेल डेव्हलप्ड झायलेम आणि फ्लोएम जे असतात ना, त्याला वस्कुलर टिश्यू म्हणतो आपण. झायलेम अँड फ्लोएम हे वेल डेव्हलप्ड नसतात कुणामध्ये, ब्रायोफायटामध्ये. पण टेरिडोफायटामध्ये झायलम आणि फ्लोएम ह्या वेल डेव्हलप्ड असतात, हे माहिती असू द्या तुम्हाला, बरोबर. आता हे झालं नॉन वस्कुलर. आता एक्झाम्पल्स कुठले आहेत नॉन वस्कुलरची, मग तुम्हाला बघितलं असेल, मॉसेस आहे, त्यानंतर हॉर्न वॉर्ट आहे आणि लिव्हर वॉर्ट. हे विचारतात लिव्हर वॉर्ट्स, खूप महत्वाचे आहेत हे एक्झाम्पल्स. लिव्हर वॉर्ट्स, मॉसेस आणि वॉर्ट. आणि ह्यांचं जे प्रोडक्शन आहे दोघांचं, हे माहिती पाहिजे तुम्हाला. दोघांचं प्रोडक्शन म्हणतोय मी, स्पोरनं तयार होतं. दोघं पण हे स्पोरनं फॉर्मेशन होतात, स्पोरनं दोघांचं पण हे प्रोडक्शन होतं, माहिती असू द्या. म्हणजे हे सीड प्रोड्यूस करत नाहीत, म्हणायला हरकत नाही. बोथ दोघं पण सीड प्रोड्यूस करत नाहीत, हे माहिती असू द्या. सीड नाही तर स्पोरनं तयार होतात. त्यानंतर आता स्पोरोफायटिक म्हटलेलं आहे. आता हे जो स्पोरोफायटिक कोण आहे, तर जो टेरिडोफायटा आहे, टेरिडोफाइट जो आहे ना, तो स्पोरोफाइट आहे, लक्षात ठेवा. तो स्पोरोफाइट आहे, टेरिडोफाइट. आणि मग दुसरा आता ब्रायोफाइट काय आहे, तर तो गॅमेटोफाइट आहे. जनरेशन असतं त्यांचं, गॅमेटोफाइट जनरेशन असतं, गॅमेटोफाइटिक जनरेशन. हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर त्यामध्ये बघा, एक तुम्हाला अजून सांगतो, एखादा क्वेश्चन याच्यावर अजून येऊ शकतो, आता शॉर्ट मध्ये सांगतो. ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स, टेरिडोफाइट्स. वस्कुलर टिश्यू
इकडं अबसेंट, इकडं प्रेझेंट. सीड्स दोघांमध्ये पण काय असणार आहेत? अबसेंट. दोघे प्रोड्यूस करू शकत नाहीत. मग रिप्रोडक्शन कशाने होणार आहे दोघांचं? एक तर इकडे पण स्पोर, इकडे पण स्पोर. का एवढं सांगतो विचारतात ते. आणि जनरेशन आहे यांच्यामध्ये डोमिनंट जनरेशन म्हणून आपण कोणतं आहे ते? इकडं ब्रायोफाइटला डोमिनंट जनरेशन गॅमेटोफाइट आहे, गॅमेटोफाइट. आणि इकडं आहे स्पोरोफाइट म्हणजे टेरिडोफाइट मध्ये. ओके, एक्झाम्पल बघा यामध्ये मॉसेस सांगितलं होतं बघा, मॉस आणि मर्चेंटिया. मर्चेंटिया हे ब्रायोफाइटचे एक्झाम्पल आहे. टेरिडोफाइटाचं काय आहे मग? ब्रायोफाइटचे सगळे दिले, फर्न पण आहे आणि सेलांगी आहे. तर टेरिडोफाइटाचं एक्झाम्पल चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकायचं आहे. टेरिडोफाइटाचं एक्झाम्पल काय आहे ते, कारण मुद्दाम टाकत नाही मी, इव्हॅल्युएशन झालेलं हे आहे, याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो म्हणून तुम्ही ते चॅट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. तुम्हाला 2 आतापर्यंत क्वेश्चन विचारलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये, काय टाकायचं ते. आता भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात? बोर्डो मिश्रण, सल्फर, एंडोसल्फान आणि तुरटी. म्हणजेच विच पेस्टिसाइड यूज टू कंट्रोल पावडरी मिल्ड्यू. त्यामध्ये बोर्डो मिक्सचर, सल्फर, एंडोसल्फान आणि ॲलम असं म्हणतात. खालीलपैकी कोणते करेक्ट आहेत? तर बघा जनरली पावडर मिल्ड्यूसाठी विचारले. पावडर मिल्ड्यूसाठी ऍक्च्युली हेच पाहिजे इथं, फक्त आणि फक्त बोर्डो पाहिजे, पण आयोगानं दोन्ही दिले, बोर्डो आणि सल्फर. सॉरी, पावडरसाठी फक्त सल्फर पाहिजे, आपण त्याला भुरी म्हणतो ना, सल्फर पाहिजे. पण आयोगानं बोर्डो मिक्सचर सुद्धा दिले, पण बोर्डो मिक्सचर आपण डावणीसाठी वापरत असतो. एंडोसल्फान हे काय कीटकनाशक आहे, ॲलम म्हणजे तुरटी. माहिती असू द्या. मग आता मग हे बोर्डो मिक्सचर कसं बनवतं हे एक माहित पाहिजे तुम्हाला, काय काय असतं त्याच्यामध्ये. कॉपर सल्फेट, कारण लई वेळा क्वेश्चन आला त्याच्यावर. नंतर लाईम असतो याच्यामध्ये आणि वॉटर. हे 1 किलो कॉपर सल्फेट, 1 किलो लाईम आणि 100 लिटर वॉटर. हे झालं बोर्डो मिक्सचर. बोर्डो पेस्ट पण असते. बोर्डो पेस्ट काय आहे? 10 kg कॉपर सल्फेट, 10 kg लाईम आणि 100 kg वॉटर. सॉरी 100 लिटर वॉटर म्हणा, म्हणजे रेशो तयार चेंज होते. 100 लिटर वॉटर. हे झाले तुमची बोर्डो पेस्ट. सल्फर हे मेनली आपण पावडर मिल्ड्यू साठी वापरतो, बघितलं तर पावडर मिल्ड्यू, पावडर मिल्ड्यू साठी. आता पावडर मिल्ड्यू कोणकोणत्या पिकावर येतो जनरली विचारलं जाऊ शकतो तुम्हाला. ते पावडर मिल्ड्यू सल्फरनं कंट्रोल करतो आपण. ते एक येतो बघा, माहिती असू द्या, विचारतात म्हणून सांगतो मला. एक आहे ग्रेप, मोस्टली ग्रेप वरती. कुकुरबिट्स वरती पण येतो, कुकुरबिट्स. नंतर वाटाणा पी आहे, नंतर गहू व्हीट आहे आणि मँगो आहे आणि काही अदर क्रॉप्स. तर हे महत्वाचे क्रॉप्स आहेत, त्याच्यावरती पावडर मिल्ड्यू येतो, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता पुढे बघा, पावडर मिल्ड्यू कंट्रोल करण्यासाठी काय वापरतात मग? सल्फर आणि बोर्डो मिक्सचर, बोर्डो पेस्ट म्हणजे कॉपर सल्फेट प्लस लाईम, हे डाउनी मिल्ड्यूसाठी वापरतात. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली बघा, जे नॅचरल क्लासिफिकेशन आहे, त्यातलं नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट, हे कुणी मांडलं? अँजलर आणि फ्रँटल, बेसी, बेंथम हुकर आणि तख्तजन. तर यापैकी हिने विचारलेलं आहे की बाबा अँजलर आणि हिने कोणतं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. तर याचा आन्सर आहे बेंथम आणि हुकर. मग अँजलर आणि फ्रँटलनं काय केलं, फ्रँटलनं, तर जे 1 मिनिट ओके. तर आपण अँजलर आणि प्रँटलचं बघत होतो. अँजलर आणि प्रँटलनं काय केलेलं आहे, यांनी फायलोजेनिक क्लासिफिकेशन ऑफ सिस्टीम दिलेलं आहे. फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम दिलेली आहे. कोणती? फायलोजेनिक, फायलोजेनिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ओके, फायलोजेनिक. त्याला नॅचरल प्लॅनेटरियम सुद्धा म्हणतात. आणि बेसिसने काय दिलेलं आहे मग? हे बेसिस 2 नंबरचा, हे भविष्यात विचारले जाऊ शकतात म्हणून तुम्हाला इथे एवढं सांगतोय. त्यांनी इव्हॉल्युशनरी किंवा फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन दिलेलं आहे. फायलोजेनेटिक अप्रोच क्लासिफिकेशन. तर तुम्ही इव्हॉल्युशनरी महत्वाचं आहे, लक्षात ठेवा.
क्लासिफिकेशन हे खूप महत्वाचे आहेत. कारण यावेळेला बेंथम हुकर विचारला, पुढच्या वेळेला वेगळं विचारू शकतात ते. ऍक्च्युअली जॉर्ज बेंथम अँड जोसेफ डाल्टन हुकर आहेत ते. नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. इव्हन त्यांनी जेनेरा प्लांटारम सुद्धा दिलंय. जेनेरा प्लांटारम माहिती असू दे. ओके. आता मग तुम्हाला हे विचारतात हा, काही सायंटिस्ट याच्या व्यतिरिक्त सायंटिस्ट महत्वाचे आहेत. आर्टिफिशियल क्लासिफिकेशन कोणी दिलंय? आर्टिफिशियल क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. तर त्याचा आन्सर येतं कार्ल लिनियस. तुम्हाला माहित आहे कार्ल लिनियसनं क्लासिफिकेशन किती दिलेले आहेत, नॉमेनक्लेचर वगैरे दिले माहित आहे. बेंथम हुकरनं, आता मी शॉर्ट मध्ये देतो, आताच बघितलं आपण, त्यांनी काय दिलंय? नॅचरल क्लासिफिकेशन. नॅचरल क्लासिफिकेशन. त्यानंतर अँगलर आणि फ्रंटल ते बघितलं आता आपण, त्यांनी फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन दिलंय. फायलोजेनेटिक. इव्हॉल्युशनरी कोणी दिलंय? बेस्सीने दिलंय. बेस्सी याने इव्हॉल्युशनरी दिलंय. इव्हॉल्युशनरी. ओके. क्लासिफिकेशन. आणि तक्ता ज्यांना एक बघित आपण शेवटी त्यांना पण फायलोजेनेटिक दिलेलं आहे. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आता बघा. डीऑक्सी रायबोन्युक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए, रायबोन्युक्लिक ऍसिड म्हणजे आरएनए. किती सोपा क्वेश्चन आहे बरं का. पण आयोग मुद्दाम आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी मोठे मोठे क्वेश्चन असं देतं. खूप मोठा क्वेश्चन वाटतो आपला, पण एकदम सोपा आहे. फरक विचारला इथं, डायरेक्ट तुम्ही गोल घालायचं. फरक विचारलाय. शर्करे व नायट्रोजन बेसचा क्षारचा प्रकार, शर्करे व फॉस्फरिक आम्लाचा प्रकार, नंतर नायट्रोजन बेसचा प्रकार, फॉस्फरिक आम्लाचा प्रकार, शर्करेचा प्रकार, क्षार नायट्रोजन बेसचा प्रकार नाही, त्यातील धाग्यांची संख्या. हे जर तुम्ही वाचला तर 100% कन्फ्युज होणार. मग डायरेक्ट खाली येईल बघा. डिफरन्स विचारलेला आहे त्यांनी. पण कसं होतं, आयोग मुद्दाम काय करतं, थोडंसं असं वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. आता बघा ह्यामध्ये काय म्हटलेलं आहे, डीएनए आरएनए मध्ये डिफरन्स कुठला? एकदम सोपा आहे बघा. टाइप ऑफ शुगर अँड टाइप ऑफ नायट्रोजन बेस. टाइप ऑफ शुगर अँड फॉस्फरिक ऍसिड हे बघा डबल झालेलं आहे. टाइप ऑफ नायट्रोजन बेस हे बघा इथं परत डबल आलेलं आहे. आणि फॉस्फरिक ऍसिड म्हणजे हे परत इथं डबल झालं. ह्याचा अर्थ काय? असं एक ऑप्शन तुम्हाला शेवटी आहे की सगळं त्यामध्ये कव्हर झालं बघा. टाइप ऑफ शुगर, टाइप ऑफ नायट्रोजन बेस आणि नंबर ऑफ स्ट्रँड, सिंगल और डबल स्ट्रँड. हे यांचं आन्सर आहे. ओके. त्यांनी मुद्दाम एवढं इलॅबोरेट करून दिलेलं आहे. तर आपण थोडंसं डीएनए आणि आरएनए बद्दल माहिती घेऊ, कारण भविष्यात त्याच्यावरती क्वेश्चन येण्याचं अजून दाट शक्यता आहे. तर डीएनए आणि आरएनए बघा. डीएनए ला काय म्हणतो आपण, इथून सुरुवात करू. डीऑक्सी किंवा डायऑक्सी म्हणू आपण. डीऑक्सी रायबोज याच्यामध्ये शुगर प्रेझेंट असते. कोणती आहे ही? काय? डीऑक्सी रायबोज शुगर. त्यानंतर इकडं फक्त म्हणजे रायबोज शुगर, फक्त रायबोज शुगर आहे. आता नायट्रोजन बेसेस एनबी म्हणतो मी, साईडला लिहितो इथं. एटीजीसी म्हणतो आपण. एटीजीसी हे कशामध्ये असतं? हे डीएनए मध्ये आहे. आणि आरएनए मध्ये ईयूजीसी आहे. तर हे माहित पाहिजे तुम्हाला. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, दोन अशा पेअर आहेत, फक्त त्या एकच पेअर असे ते चेंज झालेले, म्हणजे थायमिन आणि युरॅसिल. जर तुम्ही नायट्रोजन बेस डीएनएचा विचार केला, याच्यामध्ये थायमिन असते आणि त्याला रिप्लेसमेंटला युरॅसिल असते. कशामध्ये? आपल्या आरएनए मध्ये. बाकी सगळ्या सेम आहेत. अडेनिन, ग्वानिन, सायटोसिन ह्या तिन्ही पण बेस पेअर सेम आहेत. बाकीच्या अडेनिन, ग्वानिन आणि सायटोसिन. फक्त ह्यामध्ये थायमिन आणि युरॅसिल ही वेगळी आहे. थायमिन हे डीएनए मध्ये आणि आरएनए मध्ये युरॅसिल आहे. माहिती असू द्या तुम्हाला. ओके. म्हणजे बेसिस जर विचारलं, जनरली बेसिस कोणत्या आहेत त्याच्या बेसिस, तर एटीजीसी कोणामध्ये? ह्याच्यामध्ये. आणि इकडे एयूजीसी. ओके. म्हणजे अडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन. इकडे अडेनिन, युरॅसिल, ग्वानिन आणि सायटोसिन. ओके. हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, डीएनए आणि आरएनए ला यू आहे. माहिती असू द्या, आरएनए ला यू आहे. आता स्ट्रँड कसा असतं त्याच्यामध्ये आणि ह्याचा रोल काय आहे ते आपण बघू. आता डीएनए कसा असतो? डीएनए जनरल सगळ्याला माहित आहे. डीएनए हा डबल स्ट्रँड असतो मोस्टली. कुठला? डबल स्ट्रँडेड. डबल स्ट्रँडेड. आणि आरएनए हा मोस्टली सिंगल स्टँडर्ड असतो. सिंगल स्टँडर्ड. आरएनए व्हायरस मध्ये असतात बघा. आता डबल स्टँडर्ड हे कोणी दिलेलं? हेलिकल स्ट्रक्चर म्हणतो आपण. डबल स्टँडर्ड हेलिकल स्ट्रक्चर वॉटसन अँड क्रिकने दिलेलं आहे. आणि याचा रोल काय आहे? जे इन्फॉर्मेशन आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन, जे बघा डीएनए आपण म्हणतो ना, डीएनए चेकिंगला पाठवलाय किंवा काय, इन्फॉर्मेशन, जेनेटिक इन्फॉर्मेशन साठी हा डीएनए लागतो. आणि आरएनए कशासाठी? मग प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस.
किंवा मग जीन एक्सप्रेशन यासाठी हा RNA गरजेचा असतो. आता पुढे बघा, जास्त वेळ न घेता आपण पुढच्या क्वेश्चनला जाऊ. 1948 मध्ये किंवा 19 साली जिहामेज म्हणजे मका, काही महत्वाचे जे क्रॉप्स आहेत त्याचे सायंटिफिक नेम किंवा बॉटनिकल नेम आपल्याला माहित पाहिजे. मका प्रथमच ट्रान्सपोझॉनचा शोध काढण्याचे श्रेय कोणाला जाते? बार्बरा किंवा मॅक्लिंटॉक, केरीमुलिस, स्टॅनले कोहेन आणि हर्बर्ट बॉय. बघा इंग्लिश बघा. फर्स्ट ट्रान्सपोझॉन वेअर डिस्कवर्ड बाय जिहामेज इन 1948 बाय, म्हणजे ट्रान्सपोझॉन याला दुसरं नाव आहे जम्पिंग जीन. ऍग्रिकल्चरच्या पोरांना माहित आहे मुव्हिंग जीन किंवा जम्पिंग जीन पण आहे बघा, आपण शिकलोय जेपी मध्ये जम्पिंग जीन. तर त्याचा शोध कुणी लावला असं मक्यामध्ये म्हटलंय. बार्बरा एम क्लिंटॉक, कॅरी मुले, स्टॅनले कोहेन आणि हर्बर्ट मोयर. तर सगळ्यांना पाठ असतं बार्बरा एम सी क्लिंटॉक. ओके. झिया मेज म्हणजे मेज आहे मका, त्याच्यामध्ये काय त्याने विचारले, जम्पिंग जिम किंवा ट्रान्सपोझॉनचा शोध कुणी लावला? तर ते बार्बरा एम क्लिंटॉक होते आणि त्यांना नोबेल प्राइज सुद्धा भेटलेला आहे. नोबेल प्राइज कशामधला? फिजिओलॉजी मधला 1983 ला. मोबाईल जेनेटिक एलिमेंटचा त्यांनी स्टडी केलेला आहे म्हणून. त्यानंतर केरी मुलेस, मुलींना काय आवडते? पीसी, म्हणून PCR असं लक्षात ठेवायचं, म्हणजे पॉलिमरेज चेन रिॲक्शन. याला पण नोबेल भेटलेला आहे केमिस्ट्री मधला 1993 ला, माहिती असू द्या. PCR पॉलिमरेज चेन रिॲक्शन. आता एक काय करायचं तुम्ही, ऍग्रिकल्चर स्टुडंटसाठी आहे, त्यांनी PCR मध्ये 3 स्टेप असतात, त्या कमेंट बॉक्स मध्ये टाकायच्या. कुणीतरी एकाने टाका, बाकीचे नाव वाचायला भेटेल. ते 3 स्टेप्स असतात, कोणत्या असतात ते तुम्ही टाकायचे. डिनॅच्युरेशन असतं वगैरे वगैरे, तुम्ही आता टाका. 2 स्टेप तर राहिल्या. हा, आता स्टॅनले कोहेननं काय केलं मग, जो रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी आहे, डीएनए टेक्नॉलॉजी म्हणून RDT, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी, हर्बर्ट अँड मोयरनं दोघांनी काढलेली आहे ती. बघा, काही महत्वाची माहिती आपण रिपीट करूया ह्याच्यामध्ये. ट्रान्सपोझॉन्स, त्याला जम्पिंग जीन, आता मी शॉर्ट मध्ये लिहितो जम्पिंग जीन, हे कोणी काढलं शोधून? बार्बरा एम सी क्लिंटॉक. बार्बरा एम सी क्लिंटॉक यांनी काढलेलं आहे. एम क्लिंटॉक म्हटलं तरी हरकत नाही. ओके, त्यांना नोबेल प्राइज भेटलाय. नंतर आहे काय म्हणतो आपण, जम्पिंग झालं. नंतर PCR पॉलिमरेज चेन रिॲक्शन कोणी काढलं? परत बघा, कॅरी मोलिस. शॉर्ट मध्ये रिवाइज करू. नंतर होतं रिकॉम्बिनंट डीएनए, RDNA म्हणून आपण, हे कोणी काढलं? तर हे स्टेनले कोहेन एक होतं अँड हर्बर्ट बॉयर, ह्या यांनी काढलेलं आहे RDNA टेक्नॉलॉजी. आणि नंतर ना डीएनएचं डबल हेलिकल स्ट्रक्चर, बघा डबल हेलिक्स स्ट्रक्चर, हे कोणी काढलेलं आहे डीएनएचं? तर तुम्हाला सांगितलं होतं वॉटसन अँड क्रिक. आणि जे शेवटचं राहिलं, ते आहे डीएनए सिक्वेन्सिंग. हे तुम्हाला महत्वाचं आहे, डीएनए सिक्वेन्सिंग. पुढच्या काळात हे येऊ शकतो क्वेश्चन, बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे हा. तर कोणी काढलं? फेड्रिक सॅंगर यांनी काढलेलं आहे, लक्षात ठेवा शोधून. परत ट्रान्सपोझॉन्स, जम्पिंग जीन, MC क्लिंटॉक, पॉलिमरेज चेन रिॲक्शन, कॅरीमुलिस, RDNA टेक्नॉलॉजी, स्टेनली कोहेन आणि हर्बर्ट मोयर, डीएनए डबल हेलिकल स्ट्रक्चर वॉटसन अँड क्रिक, आणि डीएनए सिक्वेन्सिंग फेडरिक सॅंगर यांनी काढलेलं आहे. हे काय होते? काही महत्वाचे क्वेश्चन्स या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे परत तुम्हाला पुढच्या पानावरती काही दिलेले आहेत. हे GA3 जर्मिनेशनसाठी वर्नलायझेशन, कोल्ड वॉटर ट्रीटमेंट असते, आपण कव्हर केलेलं आहे. क्रायो प्रिझर्वेशन, व्हेरी लो टेम्परेचर, जम्प प्लाझमला देतो आपण. फायलोडी हा सिसॅमम मध्ये येतो. फायटोप्लाझम डिसीज आहे तो सिसॅमम मध्ये येतो. गव्हाला आपण ऍपल ऑफ ट्रॉपिक म्हणतो. मँगोला आपण किंग ऑफ फ्रूट म्हणतो. गव्याचं बॉटनिकल नेम सीडियम गुझायवा आहे. नंतर ना मँगोचं मँजिफेरा इंडिका आहे. पपयाचं कॅरिका पपया आहे. लायसीमीटर इव्हॅपोट्रान्सपिरेशनसाठी, म्हणजे इव्हॅपोरेशन प्लस ट्रान्सपिरेशन असते याच्यामध्ये. कोकोनट हा डीप रोटेड क्रॉप आहे. तर हे सगळी माहिती या ठिकाणी महत्वाची होते. तर बघा, शेवटी बघूया आपण. तर आपण काय काय कव्हर केलं या ठिकाणी बघूया. मिशन इंद्रधनुष्य लिहित नाही आता, वॅक्सिनेशनसाठी होतं. लार्जेस्ट सॉइल ग्रुप इंडियामधला कुठला होता? एल्युवियल सॉइल होता. ऑपरेशन फ्लड कशाचे रिलेटेड होतं? मिल्क आणि व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणतात त्याला आपण. IRDP जे रुरल पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम होता. त्यानंतर ब्रायोफाईट नॉन व्हस्क्युलर होतं, ते कव्हर केलं आपण. त्यानंतर टेरोडोफाईट हा व्हस्क्युलर होता.
पावडर मिल्ड साठी आपण सल्फर वापरतो, पण आयोगाने दोन्ही दिलं होतं, सल्फर आणि बॉर्डक्स मिक्सचर. त्यानंतर आहे नॅट्रिफिकेशन बेंथामिन होकरनं दिलेलं आहे. मग आर्टिफिशियल कार्लिनियसनं दिलंय. डीएनए म्हणजे डिऑक्सिरायबो शुगर, त्यामध्ये थायमिन आणि डबल स्टँडर्ड असतो तो. आरएनए म्हणजे रायबोज, त्यामध्ये युरॅसिल असते आणि सिंगल स्टँडर्ड आहे तो. ट्रान्सपोझोन म्हणजे ते एमसी क्लिंटॉकने दिली मेजमध्ये आणि पीसीआर हे कॅरिमोनिक्सने दिलं. तर इथंपर्यंत सगळ्यांना कळालं असेल. तर सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ पाहिले त्याबद्दल पूर्वक धन्यवाद. तर पुढच्या लेक्चरमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट मग करून सांगा की त्या पेपरचं विश्लेषण घ्या, कारण 2020 ला झालेलं नाही. का बरं? 2020 ला झालेलं नाही, कारण COVID-19 होता त्यावेळेला. म्हणून च्या पेपरचं विश्लेषण हवं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण नक्की घेऊ. 2-3 क्वेश्चन विचारले आहेत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये, त्याचे आन्सर लिहा. थँक यू व्हेरी मच.